वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण सेंट्रल नर्वस सिस्टीम यामध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हा भाग कंप्लीट केलेला आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पेरिफेरल नर्वस सिस्टीम हा भाग पाहायचा आहे, ज्याला PNS असेही म्हणतात. पेरिफेरल नर्वस सिस्टीम. The peripheral nervous system connects the central nervous system to the different parts of the body having receptors and effectors. आता पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणजे असा भाग किंवा असा नर्वस सिस्टीमचा प्रकार किंवा अशा नर्व्स ज्या सेंट्रल नर्वस सिस्टीमला बॉडीच्या वेगवेगळ्या पार्टसोबत कनेक्ट करत असतात, ज्यामध्ये रिसेप्टर्स आणि इफेक्टर हे एकमेकांना जोडले जातात. बरोबर आहे. रिसेप्टर्स जे वेगवेगळे स्टिम्युलस रिसीव्ह करतात आणि इफेक्टर्स जी काही ब्रेननी केलेली त्याच्या संदर्भातली जी काही प्रतिक्रिया आहे ती व्यक्त करणारे अवयव म्हणजे इफेक्टर्स. डिपेंडिंग अपॉन कनेक्शन टू द सेंट्रल नर्वस सिस्टीम, द पेरिफेरल नर्व्स आर क्लासिफाईड इंटू टू मेन टाइप्स, क्रॅनियल नर्व्स अँड स्पायनल नर्व्स. तर सेंट्रल नर्वस सिस्टीमसोबत कुठल्या पद्धतीचं कनेक्शन आहे किंवा नर्व्स ह्या कुठून निघाल्यात यावरून दोन प्रकारच्या नर्व्स ह्या पाहायला मिळतात. पहिला प्रकार क्रॅनियल नर्व्स कनेक्टेड टू द ब्रेन, ज्या ब्रेनपासून निघतात किंवा ब्रेनशी कनेक्टेड आहेत त्यांना क्रॅनियल नर्व्स असं म्हणतात. तर स्पायनल नर्व्स ज्या नर्व्स ह्या स्पायनल कॉर्डशी कनेक्टेड आहेत. पहिला प्रकार क्रॅनियल नर्व्स. These nerves develop from the brain in all amniotes. तर ज्या नर्व्स ह्या ब्रेनपासून निघणाऱ्या आहेत त्यांना क्रॅनियल नर्व असं म्हणतात. देअर आर 12 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व्स. टोटल संख्या किती आहे क्रॅनियल नर्व्सची? 12 पेअर, म्हणजे साधारणतः 24. रोमन नंबरिंग 1 to 12 इज यूज टू डिनोट देम. बरोबर आहे. क्रॅनियल नर्व्स हे 12 संख्या कशी लिहिल्या जाते तर रोमन नंबर 1 ते 12 हे वापरले जातात. These nerves originate from or terminate into the brain. क्रॅनियल नर्व्स ह्या एकतर ब्रेनपासून निघणाऱ्या असतात किंवा त्या ब्रेनमध्ये एंड होणाऱ्या असतात. According to their functions, these are classified into 3 types: sensory nerves, motor nerves आणि mixed nerves. तर सेन्सरी नर्व्स म्हणजे कोणत्या? द नर्व्स विच कॅरी इम्पल्स फ्रॉम सेन्सरी ऑर्गन टू द ब्रेन. ज्या नर्व्स सेन्सरी ऑर्गनकडून येणाऱ्या संवेदना ब्रेनकडे पोहोचवण्याचं काम करतात त्यांना सेन्सरी नर्व्स असं म्हणतात. मोटार नर्व, द नर्व विच कॅरी इम्पल्स फ्रॉम ब्रेन टू द इफेक्टर ऑर्गन. ब्रेनकडून ज्या काही संवेदना घेऊन जाणाऱ्या आहेत इफेक्टर ऑर्गनकडे त्यांना मोटार नर्व्स असं म्हणतात. तर मिक्स्ड नर्व्स ज्या की सेन्सरी आणि मोटार अशा दोन्ही पद्धतीचे फंक्शन परफॉर्म करणाऱ्या नर्व्सला मिक्स्ड नर्व्स असं म्हणतात. तर सेन्सरी नर्व्स ज्या आहेत त्या पहिली, दुसरी आणि 8वी नर्व आहे. 3 सेन्सरी नर्व्स आहेत. मोटार नर्व्स ह्या 5 आहेत. तिसरी, चौथी, 5वी, 11 आणि 12वी जी नर्व्स आहेत ती. आणि मिक्स्ड नर्व्स 5वी, 7वी, 9वी आणि 10वी नर्व. हिअर इज द ट्रिक फॉर द क्रॅनियल नर्व्स. ऑन ऑकेजन ऑफ टी द अट्रॅक्टिव्ह फेसेस आर गर्ल्स विजिटर्स सेईंग हॅलो. तर ही जे सेंटेन्स आहे याचं जे फर्स्ट लेटर आहे, जे ब्लॉक लेटर किंवा कॅपिटल लेटर आपण काढलेलं आहे, तर त्या अल्फाबेटहून सुरू होणाऱ्या क्रॅनियल नर्व्स ह्या सिक्वेन्सने मांडलेल्या आहेत. तर यापैकी ट्रायजेमिनल नर्व ज्याला डेंटिस्ट नर्व असं म्हणतात, इट इज द लार्जेस्ट नर्व. ॲब्ड्युसन्स नर्व इज द स्मॉलेस्ट क्रॅनियल नर्व. अँड व्हेगस नर्व इट हॅज मॅक्झिमम नंबर ऑफ ब्रांचेस अँड इट इज द हॅविंग लॉंगेस्ट डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. डेंटिस्ट नर्व ही लार्जेस्ट आहे, ॲब्ड्युसन्स ही स्मॉलेस्ट आहे आणि व्हेगस ही लॉंगेस्ट नर्व पाहायला मिळते. तर या ठिकाणी जो टेबल दिला आहे तो पाहू. पहिली नर्व आहे ऑल फॅक्टरी नर्व. ही सेन्सरी टाईपची आहे. ओरिजिन कुठून निघते? ऑल फॅक्टरी बल्ब जो आहे फोर ब्रेनचा भाग त्यापासून ही
नर्व ही तयार होत असते. त्यानंतर कोणत्या एरियात ही सप्लाय करते तर इपिथिलियम ऑफ नोज, नाकाचा जो इपिथिलियम भाग आहे त्या ठिकाणी ऑल्फॅक्टरी नर्वच्या ब्रांचेस पाहायला मिळतात, ज्यांच्यामुळे हे फंक्शन जे आहे यांचं स्मेल गंध ग्रहण करण्याचं काम करतात, ऑल्फॅक्टरी नर्व. बरं, त्यानंतर ऑप्टिक नर्व, इट इज ऑल्सो सेन्सरी टाईप ऑफ नर्व अँड इट अरायझेस फ्रॉम साईड ऑफ डायन्सेफिलॉन, डायन्सेफिलॉनच्या बाजूने ही निघत असते. अँड इट सप्लाय टू रेटायना ऑफ आय, डोळ्याचा जो सगळ्यात आतला पडदा आहे ज्याला रेटायना असं म्हणतात, ज्यावर इमेज ही तयार होत असते, त्या भागाला ऑप्टिक नर्वच्या ब्रांचेस ह्या सप्लाय करत असतात. फंक्शन आहे याचं विजन, रूपग्रहण करणं हे काम आहे ऑप्टिक नर्वचं. त्यानंतर ऑक्युलोमोटार नर्व, इट इज मोटार टाईप ऑफ नर्व अँड इट अरायझेस फ्रॉम फ्लोर ऑफ मिड ब्रेन अँड इट सप्लाय टू द आय मसल्स, डोळ्याच्या ज्या मसल्स आहेत 6 मसल्सपैकी ज्या 4 मसल्स आहेत त्यांना ऑक्युलोमोटार नर्वचा सप्लाय आहे. अँड फंक्शन इज मुवमेंट ऑफ आयबॉल, डोळा फिरवणे. त्यानंतर चौथी नर्व आहे पॅथेटिक नर्व, इट इज ऑल्सो मोटार टाईप ऑफ नर्व अँड ऑल्सो अरायझेस फ्रॉम द फ्लोर ऑफ मिड ब्रेन. इट सप्लायज टू द मसल्स दॅट इज फर्स्ट ऑफ 6 आय मसल्स, फोरहेड अँड स्काल्प. तर हिचं काम आहे रोटेशन अँड मुवमेंट ऑफ आयबॉल, आयबॉलच्या मुवमेंट करणं हे काम आहे ऑक्युलोमोटार आणि पॅथेटिकचं. त्यानंतर ट्रायजेमिनल नर्व, जिला डेंटिस्ट नर्व असं म्हणतात, विच इज लार्जेस्ट नर्व, सेन्सरी मिक्स्ड टाईपची नर्व आहे अँड इट इज डिव्हायडेड इंटू 3 इट्स ब्रांचेस डिपेंडिंग अपॉन द एरिया, कोणत्या भागात ब्रांच आहे त्यावरून त्यांचे नावं पडतात. पहिली ब्रांच ऑप्थॅल्मिक, सेन्सरी ब्रांच आहे मॅक्झिलरी, इट इज ऑल्सो सेन्सरी, आणि मॅन्डिब्युलर जी आहे ती मिक्स्ड टाईपची ब्रांच आहे. इट अरायझेस फ्रॉम व्हेंट्रल साईड ऑफ पॉन्स, पॉन्सच्या समोरच्या भागापासून ह्या नर्व तयार होत असतात. आणि सप्लाय ऑप्थॅल्मिक ब्रांच जी आहे ही नेझल कॅव्हिटी, अप्पर आयलिड, फोरहेड, स्काल्प, कंजक्टायवा, लॅक्रिमल ग्लँड म्हणजे अश्रुग्रंथी, आणि स्काल्प कवटीवर असणारी जी काही त्वचा आहे त्याला स्काल्प असं म्हणतात. म्हणजे साधारणतः डोळ्याच्या नाकाच्या वरच्या भागामध्ये हिचा सप्लाय आहे. त्यानंतर मॅक्झिलरी ब्रांच, जी की नावावरून मॅक्झिला अप्पर जॉ या ठिकाणी पाहायला मिळते. तर हिचं काम आहे कोणत्या एरियामध्ये ह्याच्या ब्रांचेस आहेत तर म्युकोजा ऑफ नोज, पॅलेट, अप्पर टीथ, अप्पर लिप, लोअर आयलिड्स अँड पार्ट ऑफ फॅरिंग्स या ठिकाणावर मॅक्झिलरी नर्वच्या ब्रांचेस ह्या पसरलेल्या आहेत. आणि तिसरा प्रकार मॅन्डिब्युलर ब्रांच, जी की लोअर टीथ, लोअर जॉची स्किन, चिक, साइड ऑफ हेड, इन फ्रंट ऑफ इयर अँड मसल्स ऑफ मॅस्टिकेशन, मॅस्टिकेशन म्हणजे चावण्याच्या क्रियेमध्ये मदत करणे किंवा चावण्याची क्रिया, तर चर्वण करण्याची क्रिया, तर त्या प्रोसेससाठी लागणाऱ्या ज्या मसल्स आहेत त्यांना मॅन्डिब्युलर ब्रांचचा सप्लाय आहे. तर फंक्शन आहे सेन्सेशन ऑफ स्किन, टच, टेस्ट आणि जॉ मुवमेंट, जे की फेस एरियामधलं होणारे स्किनला टच सेन्सेशन आहे ते, त्यानंतर टंगच्या भागाला सप्लाय करते म्हणून टेस्ट, आणि लोअर जॉच्या मुवमेंट ह्या ट्रायजेमिनल नर्वद्वारे कंट्रोल केल्या जातात. त्यानंतर आहे 6वी ॲब्ड्युसन्स, जी की स्मॉलेस्ट नर्व आहे, दॅट इज मोटार टाईप, अरायझेस फ्रॉम पॉन्स, आणि ही मसल्स ऑफ आयबॉल पर्टिक्युलरली लॅटरल रेक्टस मसल जी आहे त्याला सप्लाय करते. आणि हिचं काम आहे मुवमेंट ऑफ आय, म्हणजे आयच्या मुवमेंटसाठी ऑक्युलोमोटार, पॅथेटिक आणि ॲब्ड्युसन्स या 3 ज्या काही नर्व्ज आहेत ह्या सप्लाय करत असतात. त्यानंतर 7वी आहे फेशियल नर्व. फेशियल नर्व इज मिक्स्ड टाईप ऑफ नर्व अँड इट अरायझेस फ्रॉम पॉन्स. आता फेशियल आहे म्हणजे चेहऱ्या ठिकाणी सप्लाय करतात. फेशियल, स्काल्प अँड नेक मसल्स, चेहऱ्याच्या स्काल्प रिजनच्या, कवटीच्या किंवा आपल्या केसाच्या खालचा जो रिजन आहे त्या ठिकाणच्या रिजनला, आणि नेक मसल्सला फेशियल नर्वच्या ब्रांचेस सप्लाय करतात. देन लॅक्रिमल ग्लँड, सबलिंग्वल ग्लँड, सबमॅन्डिब्युलर ग्लँड, नेझल अँड पॅलेटाईन ग्लँड्स या सगळ्यांना सप्लाय करते. लॅक्रिमल म्हणजे अश्रुग्रंथी, नंतर सबलिंग्वायलल जिभेच्या खाली असणाऱ्या ज्या काही सलायवरी ग्लँड आहेत
त्यानंतर सब मॅन्डिब्युलर ब्रांचेस, ह्यासुद्धा सलायव्हरी ग्लँडच्या ब्रांचेस आहेत. त्यानंतर नेझल आणि पॅलेटाईन ग्लँड्स ह्या सगळ्या फेशियल नर्वद्वारे कंट्रोल केल्या जातात. तर याची ॲक्शन जी आहे, फेशियल एक्सप्रेशन, मुवमेंट ऑफ नेक, सिक्रेशन ऑफ टीयर्स, टेस्ट अँड सिक्रेशन ऑफ सलायव्हरी ग्लँड, दीज आर कंट्रोल्ड बाय फेशियल नर्व्स. त्यानंतर नेक्स्ट 8वी आहे, दॅट इज ऑडिटरी, जिला व्हेस्टिब्युलो कॉक्लिअर ब्रांच असंही म्हणतात. कारण याच्यात 2 ब्रांचेस निघतात. एक ब्रांच जाते व्हेस्टिब्युलर ॲपेरेटसला आणि दुसरी ब्रांच असते कॉक्लियाला सप्लाय करणारी किंवा तिच्या आधारावर पडलेलं नाव कॉक्लिया. नेचरची आहे, अरायझस फ्रॉम पॉन्स अँड इट इज सप्लाइंग टू द द इंटरनल इयर. आतला जो इयरचा भाग आहे त्या ठिकाणी सप्लाय करते आणि याचं महत्त्वाचं काम आहे. ऑडिटरी ब्रांच जी आहे ही हिअरिंगमध्ये मदत करते, तर व्हेस्टिब्युलर ब्रांच ही इक्विलिब्रियम मेंटेन करण्यामध्ये मदत करते, ती ऑडिटरी नर्व. त्यानंतरची 9वी आहे ग्लॉसोफॅरेंजियल. नावावरून ग्लॉसस म्हणजे टंग आणि फॅरिंग्ज या 2 भागात सप्लाय करणारी नर्व आहे. मिक्स्ड टाईप ऑफ नर्व आहे अँड दॅट अरायझेस फ्रॉम ऑब्लॉंगेटा. फंक्शन फॅरिंग्स, टंग आणि सलायव्हरी ग्लँड यांचं या ठिकाणी ह्या ग्लॉसोफॅरेंजियलच्या ब्रांचेस आहेत आणि यांचं फंक्शन म्हणजे टेस्टमध्ये मदत करणं, सलायव्हेशन, स्वॅलोईंगला मदत करणं. कारण फॅरिंग्सला ज्या काही मसल्स आहेत तिथे ह्याच्या ब्रांचेस आहेत, त्यामुळं स्वॅलोईंगच्या वेळेस होणारी जी काही मूवमेंट आहे ती देखील ग्लॉसोफॅरेंजियल या नर्वद्वारे कंट्रोल होते. देन 10वी व्हेगस, इट इज मिक्स्ड टाईप अँड इट अरायझेस फ्रॉम साईड ऑफ मेडुला ऑब्लॉंगेटा. इट इज सप्लाइंग टू लॅरिंग्स. बघा कुठं चालली, लॅरिंग्स, ट्रकिया, त्यानंतर फॅरिंग्स, एलिमेंटरी कॅनाल, हार्ट, लंग्स, पॅनक्रियाज आणि ब्लड व्हेसल्स यांना सप्लाय करणारी ही ब्रांच आहे. याला न्यूमोगॅस्ट्रिक म्हणजे लंग्स आणि इंटेस्टाईनचा भाग या दोघांनाही सप्लाय करणारी ही नर्व आहे व्हेगस. याचं काम आहे व्हिसरल सिक्रिशन्स, मधले जे इंटरनल ऑर्गन्स आहेत त्यांचे सिक्रिशन्स, देन व्हिसरल मूवमेंट, त्या ऑर्गन्सच्या मूवमेंट लाईक ब्रीदिंग, देन कार्डियक मूवमेंट्स, त्यानंतर स्लोईंग, गॅस्ट्रिक अँड पॅनक्रियाटिक सिक्रेशन्स त्या किंवा गॅस्ट्रोइंटेस्टिनल मूवमेंट्स ह्या कंट्रोल करणं हे व्हेगस नर्वचं काम आहे. त्यानंतर 11वी आहे स्पायनल असेसरी. स्पायनल असेसरी म्हणजे नावावरून स्पायनल कॉर्डचा जो वरचा भाग आहे त्या ठिकाणी सप्लाय करणाऱ्या ह्याच्या ब्रांचेस आहेत. मोटार टाईप ऑफ नर्व आहे दॅट अरायझेस फ्रॉम साईड ऑफ मेडुला ऑब्लॉंगेटा. सप्लाय कुठं करते, नेक आणि शोल्डरच्या मसल्स, देन रिफ्लेक्सेस ऑफ थोरॅसिस अँड ॲबडॉमिनल व्हिसरा अँड लॅरिंग्स अँड फॅरिंग्स. काम आहे मुवमेंट ऑफ लॅरिंग्स अँड फॅरिंग्स, नेक अँड शोल्डर या भागामध्ये सप्लाय करणं हे या स्पायनल असेसरी नर्वचं काम आहे. लॅरिंग्स, फॅरिंग्स आणि नेक या भागाच्या मुवमेंट्स कंट्रोल करणं. देन हायपोग्लॉसल, नावावरून ग्लॉसल, टंगला सप्लाय करणारी खालच्या बाजूने. इट इज मोटार, अरायझेस फ्रॉम साईड ऑफ मेडुला ऑब्लॉंगेटा आणि हे सप्लाय करते टंग मसल्सला, जी की मुवमेंट ऑफ टंग मेंटेन करत असते. मोटार काम आहे म्हणजे टंगचं जे काही बोलण्याचं काम आहे त्या कामामध्ये मुवमेंट ऑफ टंगसाठी ही हायपोग्लॉसल नर्व ही मदत करत असते. अशा पद्धतीने ह्या 12 क्रॅनियल नर्व्ज आहेत. तर जे सेंटेन्स दिले त्याच्या इनिशियल लेटरपासून ह्या नर्वची नावं तयार करायची. जसं पहिली आहे ऑल फॅक्टरी ऑन द ऑकेजन ऑफ टी, हे जे सेंटेन्स आहे त्यानुसार पहिली नर्व आहे ऑल फॅक्टरी, सेकंड ऑप्टिक, तिसरी ऑक्युलोमोटार, चौथी पॅथेटिक, 5वी ट्रायजेमिनल, 6वी ॲब्ड्युसन्स, 7वी फेशियल, त्यानंतर 8वी ऑडिटरी. या पद्धतीने 9वी हायपोग्लॉसल, 10वी व्हेगस, 11वी स्पायनल असेसरी आणि 12वी हायपोग्लॉसल अशा 12 क्रॅनियल नर्वच्या पेअर्स ह्या पाहायला मिळतात, जे की वेगवेगळ्या ऑर्गन्सला त्याच्या ब्रांचेस सप्लाय करतात आणि त्या ठिकाणच्या अवयवांचे जे काही मुवमेंट्स आहे ही ते कंट्रोल करत असतात. तर अशा पद्धतीने 12 क्रॅनियल नर्व्स. इथे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत ते सॉल्व करा. इफ एनी डाऊट देन आस्क. आणि
थँक्यू.